नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या पाहूयात. फुटून गेलेले आम्हाला काय बंदुका दाखवणार, 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस, मी तुझ्या नादाला लागतो, संजय दिना पाटलांना संजय राऊतांचं आव्हान. फुटीर खासदार प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरेंच्याच विधानाची खिल्ली, मला सांभाळलं पुराणा सांभाळा, हे काय पाळणाघर आहे का? राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेल्या किरण पावसकरांचं विधान वादात, बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनावरच मंचावरून टीका. संजय राऊतांची एकच टेप रेकॉर्ड कायम वाजते. शिंदेच्या सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊतांना टोला, तर संजय राऊत मानसिक रुग्ण, राऊतांनी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे बुडवलं, नरेश म्हस्केंची राऊतांवर टीका. 13 तारखेला फुटलेल्या खासदारांकडे खोके आले, 14 तारखेला पुन्हा 5 कोटी आले, उरलेले 35 कोटी काल देण्यात आले. धाराशिवच्या खासदारांच्या बँकेचे व्यवहार सत्ताधाऱ्यांच्या रडारवर, संजय राऊतांचा 6 खासदारांवर आरोप. कुणी तुडवायला आल्यास जशास तसं उत्तर देणार, ऑपरेशन तुडवावरून नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या सेनेला इशारा. अर्धापूरला गद्दारांच्या गाड्या शिवसैनिकांनी अडवल्या, संजय राऊतांचं वक्तव्य. 3 गद्दार आणि 850 पोलीस होते, एवढे पोलीस कामाला लावले, आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का, संजय राऊतांचा सवाल. शिवसेनेमध्ये आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही, 2029ला धनुष्यबाणावर निवडून आणणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही. ठेकेदारीमध्ये कमिशन मिळणार, फुटलेल्या खासदारांचा मानसन्मान, एका खासदाराचा 16 कोटी निधी शिल्लक, संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर निशाणा. 6 खासदारांना आमच्या पक्षामध्ये मानसन्मान नव्हता का, राऊतांचा सवाल.